बघा मित्रांनो, आपण काल केला कोथळी आणि आज आलोय पुण्या साईडला मंगरुळगड करायला. येता येता पडलो, गुडघे फुटले दोन्ही पण, गाडीवरनं स्लिप झालं. आता रस्ता शोधत चाललोय. खाली गाडी लावली आपण एका घरामध्ये, त्यांनी आपल्याला हेल्प केली, हळद वगैरे लावली त्यांच्या घरी. आता आपण चाललोय वरती रस्ता शोधत. बघूया आता भेटते का नाही रस्ता. इथे एक खालीच एक आहे बघा, इथे एक दर्गा आहे पण ही तोडली आहे दर्गा. वरती सुद्धा 2 दर्गा आहेत. बघूया आपण वरती एक्सप्लोर करूया गडाला. ते लोक तर बोलतात की किल्ल्यासारखे काय राहिलंच नाही आहे गडावर, पण ते बोलले की मग किल्ल्यासारखं राहिलं नाही तर मग तुम्ही जर असं बोललं तर कोण जाणारच नाही. बरं 15 मिनिटातच किल्ल्याची जी माची तिथं आलो आपण, आणि एकदम गवत वगैरे वाढले. आता आपल्याला इथून उतरून परत तिथे वर चढायचे. पूर्ण वाट लागली, पूर्ण भरलोय आपण काटेंनी. ह्या रूटने कधीच नाही आलं पाहिजे किल्ल्यावर. 2 ट्रेकिंग पॉईंट आहेत, एक असा कंपनीच्या साईडला आहे आणि एक गावच्या साईडला आहे. तर गावच्या साईडनं कोणीच येऊ नका, तिथे खूप अवघड आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. जर समजा तुम्हाला या किल्ल्यावर यायचं आहे तर त्या ट्रेकिंग पॉईंटनं तुम्ही ट्रेक चालू करा, अन्यथा दुसऱ्या ट्रेकिंग पॉईंटने येऊच नका. मित्रांनो, ही जी पाऊलवाट आहे ही दुसऱ्या ट्रेक पॉईंटची पाऊलवाट आहे, आणि या पाऊलवाटेने जर आपण आलो असतो तर सोपं पडलं असतं. आपण आलो इकडनं, हे एकदम 2 डोंगर तिकडनं आपण असं चालत आलो. ही पाऊलवाट बघा किती चांगली आहे. तर आपण शक्यतो जाताना ह्याच पाऊलवाटेने जाऊ आणि बघू पुढे काय होतं ते. एक दादा आहे, तो त्यांचं घर आहे खाली, त्यांना आपण रिक्वेस्ट करू, कारण आपला गुडघा खूप पेन करतो आहे. गुडघ्यावरच पडलो मी नेमका गाडीवर आणि लागले हाताला आणि दोन्ही गुडघ्यांना. तर त्यांना आपण बोलू, रिक्वेस्ट करू की या म्हणून. आले तर ठीक, नाही तर 2 किलोमीटर परत त्यांच्या घरापर्यंत आपण, पण जाताना आपण तिकडनं नाही जाणार, एवढं तर फिक्स. बघा जसं आपण पुढे आलो आत्ता, तर इथे एक पाण्याचं टाक आहे, स्वच्छ पाण्याचं टाक आहे बघा, एकदम भारी. आणि तिथे दर्गा आहे, दर्ग्याचे जेवण बनवत असताना वरती इथे एक दर्गा आहे बघा, इथे एक दर्गा आहे. दर्ग्याच्या अजून पुढे आलं अजून एक दर्गा आहे, आणि तिथून पुढे चालं ना तर हे बघा ही इथं पाण्याची टाकी. आणि इथून जस्ट पुढे गेलं ना अजून सुंदर व्ह्यू बघायला भेटतं बघा. कडं आहे असं, कडं टाईप, खालून आपल्याला गाडीवरनं दिसत होतं इकडे. हे बघ एकदम सुंदर दिसतंय का. तर आपण रिटर्न जाऊया. एकदम काटे घुसलेत आपल्या पाया बिळामध्ये. रिटर्न जाऊया, काही विषय नाही. दुखतंय सगळं अंग, गाडीवर पडल्याच्या नंतरच पूर्ण अंग दुखायला लागले. काही विषय नाही. अजून एक पाण्याची टाकी बघा इथे, तिथून त्या साईडनं पुढे आलं. ही एक मोठी पाण्याची टाकी. 4 पाण्याच्या टाक्या बघितल्या आपण. काका बोलतात काय नाही, 4 पाण्याच्या टाक्या आहेत फक्त, आणि इथे एक दर्गा आहे बस. बाकी म्हणले पुढे जायला, पुढे एक छोटीशी गुफा आहे, पण तिथे जायला रस्ता नाही. लोक जर समजा इथे आली तर ती पाऊलवाट चालू होईल, पण इथं कोणच नाही, त्याच्यामुळे ती पाऊलवाट बंद आहे. तर बस मंगरुळगडावर एवढंच आहे. उद्या आपण ढाकचा किल्ला करणार आहे. ॲक्च्युली आज ढाकचा किल्ला होता,
बट ढाकच्या किल्ल्यावर जायला जे गाव लागतं तर ते गाव कोथळीगडापासून काहीतरी 130 किलोमीटर होते काहीतरी. आणि तिकडून इकडे येत असताना मंगरुळगड लागत होता मला, त्याच्यामुळे मी मंगरुळगड केला. आणि ढाकच्या नंतर जो मंगरुळगड होता तो आपण आत्ता केला. आणि आत्ता उद्या आपण ढाकच्या किल्ल्यावर जाऊ. ढाकच्या किल्ल्यावर नक्कीच मजा येईल. या किल्ल्यावर काय एवढं बघण्यासारखं नव्हतं, बट येताना जो थ्रिलिंग झालं आपल्यासोबत, म्हणजे थ्रिलिंग एक्सपिरियन्स जो भेटला आपल्याला, तो बाबा एकदम खतरनाक. 2 छोटे डोंगर, पूर्ण काटे त्याच्यावर, त्याच्यातून आपण इकडे आलो. इथे कसं चौथऱ्यासारखं दिसतंय, पण ते पडलेलं अवस्थेत आहे. किल्ल्याची पूर्ण वाट लागली. पण खाली उतरूया आणि बघूया ते दादा आपल्याला घ्यायला येतात की नाही. रस्ता बघा किती सुंदर आहे. नाही तर तो रस्ता बाबा रे बाबा. खाली उतरत असताना बघा हा पायरी मार्ग लागतोय आणि इथं असं एक मोठी पायरी मार्ग आहे. तर हा गडाचा जुना पायरी मार्ग असा, आणि आपण इकडनं न आता एकदम जंगलातूनच आलो. बघा हा पायरी मार्ग. टोपी म्हणते मला नाही यायचं तुझ्यासोबत, आता काय करावं. चल, वाट अवघड आहे. तुझ्या मस्त काट्या नाही टोचत मला. टोपीमुळे मित्रांनो काट्या नाही टोचत डोक्याला, असा विषय झाला. एकदम अवघड वाटेने आपण वरती चढलो होतो, बट आता ते येतं ते घ्यायला. लोकेशन सेंड केलं, येतात ते. बरं झालं बाबा. तर असंच काय ना काहीतरी होत राहणार आहे आपल्या आयुष्यामध्ये, जोपर्यंत आपण किल्ले जरी करतो तोपर्यंत तरी. टेन्शन नाही घ्यायचे, फक्त करत राहायचे आणि बस. उद्या भेटूया आपण ढाकच्या किल्ल्यावर. त्यांना येऊ दे, तोपर्यंत मी तुमच्यासोबत राहतो. मला भीती वाटते. इथे एक रस्ता सापडला आपल्याला. हे गेट आहे. वा वा, या गेटच्या इथं झाले पाहिजे ते, नाही ते उगाच पुढे मागवतील. हो, घाबरलो कारण इथे पण बिबटे आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं की जपून जा, काठी घेऊन जा. 2 बिबटे आहेत म्हणले आमचे. 3 वेळा कुत्रं खाल्ले. रोडला आलो बा आपण एकदाच. हां, जरा माणसात आल्यासारखं वाटते. बापरे, डायरेक्ट 4 व्हीलरच घेऊन आले. 4 व्हीलर कशाला आणली गावात? तुला अक्का उधळला. हा, आधीच नाकात घाण गेली अख्खी. अवघड आहे. असा जंगलातून गेले का नाही, एकदम जंगल काटे बेटे घुसले अख्खे. इकडनं जायला मला असं वाटते गाडी बिडी तर लावून. ह्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव काय? अरे तंद्री दे. यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे. असंच यूट्यूब चॅनल खोलला होता, पण आहे 3000 आहे. आपल्यापेक्षा तरी जास्तच आहे. 3000 के. चला उद्या भेटू आपण ढाकच्या किल्ल्यावर. आता मी ह्यांच्या घरी जातो. ही अवस्था बाबा, जातो आणि उद्या ढाकच्या किल्ल्यावर भेटू डायरेक्ट. झाला. जय शिवराय. लईच गेम, मोठा गेम झालाय. लय मोठा गेम झाला. जय शिवराय.